माझ्या भावामुळे माझं पहिलं मूल गेलंय आणि आता तुझ्यामुळे। तू जर असंच करत राहिलीस ना तर उद्या त्याच्या जीवाचंही काही बरं वाईट होऊ शकतं। नाही म्हणते, ओ प्लीज असं बोलू नका, प्लीज असं बोलू नका। अर्जुनला काही होऊ शकत नाही, मी तयार आहे त्या अंबालिका मातेकडे यायला, पण प्लीज माझ्या अर्जुनला काही होणार नाही, काही होऊ शकत नाही। तुम्ही असं का केलं? मी तुम्ही सांगितलेलं ऐकलं नाही, त्या सगळ्याचा राग तुम्ही माझ्या नवऱ्यावर काढलात ना। त्याच्या नशिबात तसं लिहिलेलं होतं। तुझ्या नशिबात मूल हाय हे मला स्पष्ट दिसतंय आणि म्हणून मी तुला प्रयत्न करायला सांगितलं, नाहीतर मी स्वतः तुला सांगितलं असं तू निघून जा म्हणून। आपण आपलं नशीब नाही बदलू शकत, पण ते टाळण्यासाठी काही गोष्टी जरूर करू शकतो। बस बस इथे, मी काही करायला तयार आहे। आई सटवाई माते, ये ग ये। मागच्या जन्मीच्या पापाची शिक्षा आहे तुझी निवडण्यासाठी हे तब तुला करावंच लागेल। अंबालिका माता की जय, अंबालिका माता की जय, अंबालिका माता की जय। सटवाई मातेचा। हॅलो दादा, बोला। तुमच्या ऍक्सिडेंटची बातमी समजली म्हणून लगेच फोन केला। अरे बापरे, तुम्हाला पण कळलं की काय? नाही ठीक आहे आता। एनिवे, तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायची होती। आमचे एक जुने स्नेही आहेत डॉक्टर परांजपे, ऑस्ट्रेलियामधल्या एका खूप मोठ्या हॉस्पिटलमध्ये सर्जन आहे। आपण त्यांच्या हॉस्पिटलमध्ये आर्याची टेस्ट करणार आहोत, त्यांच्याशी बोलणं झालंय माझं। दादा थँक्स अ लॉट ऑफ, खरंच आनंदाची बातमी आहे ही। आता किती करताय तुम्ही आर्यासाठी? पण पोरी एवढ्यानं भागणार नाही तुझं, अग्नी दिव्यातून जावं लागल। अग्निदिव्य? वय जय त्या निखाऱ्यावरून चालावं लागल। माते दुसरा काही उपाय नाही का ग? नाही, तिच्या पोरासाठी आणि नवऱ्याच्या आयुष्यासाठी तिला हे करावंच लागल। पण हा, घाबरू नकस पोरी, अग्निदिव्य आज नाही करायचं। आजच काय ते उरकून घ्या ना। एक चापकाचा फटका खाल्ल्यावर तुझी आईच आठवली ना तुला, आणि या पोरीनं किती यातना सोसाव्या। सटवाई मातेलाही एका दिवसाला इतक्या यातना पसंत हाय, मान्य हाय। उद्या अग्निदिव्य होईल। सटवाई मातेचा उदो उदो, सटवाई मातेचा उदो उदो। काही झालं तरी या अग्निदिव्याबद्दल कोणाला काहीही कळता कामा नये। कोणाला म्हणजे खास करून अर्जुनला। अर्जुनला जर तू हे सांगितलंस तर अर्जुन याला नक्की विरोध करेल। अंबालिका माता काय खोटारडी आहे, ती तुम्हाला सगळ्यांना बनवतीये, हे सगळं थोतांड आहे, हे असं काहीतरी सांगेल तो। पण एक लक्षात ठेव आर्या, आपण हे सगळं आपल्या खुशीसाठी नाही तर या घराच्या भल्यासाठी करतोय, अर्जुनच्या सुखासाठी करतोय, तुम्हा दोघांना मूल व्हावं म्हणून करतोय। आणि हे बघ, हे जे अंगावरती वळ उठलेत ना ते जरा अर्जुन पासून लपव। असा घे पदर। हे बघ, आजचा दिवस काढायचा आहे आपल्याला, जा आराम कर। मायाताई, तुम्हाला वाटतं आर्या अग्निदिव्यासाठी तयार होईल म्हणून? मिताली, विश्वमोहनच्या नाशासाठी आर्यालाच काय, तुला जरी अग्निदिव्य करावं लागलं ना तरी मी हसत हसत कर, कळलं? बोला मायाताई, बोला। सध्या दिवस तुमचे आहेत ना, काय वाटेल ते बोला। प्रॉपर्टीचे पेपर्स अजून तुमच्या हातात आहेत, ते एकदा का माझ्या हातात आले ना मग बघाच तुमची काय वाट लावते ते।